अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघतानो आज 13 फेब्रुवारी मंगळवार बघा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण आज आहे गणेश जयंती, जो दिवस आपण गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणून साजरा करतो। खरं तर आज प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पांची नक्कीच काही ना काही सेवा झाली असेल, कारण आजचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसंच गणेश जयंतीचा जो दिवस आहे तो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी देखील तितकाच विशेष मानला जातो। बघा आज असणाऱ्या गणेश जयंतीचे मी खरं तर बरेचसे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत। बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काय करायचं, आज कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, आज कुठले महत्त्वाचे उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गणेश जयंतीचा रात्री करावयाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी सोडवेल, तुमच्या जीवनामध्ये असलेली जी काही संकट असतील तर ती संकट टळवेल, तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये येत असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यांची भरभराट करेल। बघा गणपती बाप्पा जे आहेत ते सुख करतात, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख आणणारे, आणि तेच गणपती बाप्पा हे दुःखहर्ते देखील आहेत, म्हणजे दुःखांचा नाश करणारे आपल्या जीवनामध्ये सुख आणणारे हे फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच आहेत। खरं तर मनापासून त्यांची प्रार्थना केल्याने, मनापासून त्यांची उपासना केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इच्छित ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। ज्यांच्याही आयुष्यामध्ये काही इच्छा पूर्ण व्हायच्या असतील, मग त्या विवाह संदर्भातील असतील, नोकरी संदर्भातील असेल, प्रमोशन असेल, घरात सुख समृद्धी असेल, अशा कुठल्याही गोष्टींसाठी तुम्हाला आजच्या दिवशी हा धड्यांचा आणि गुळाचा एक विशेष प्रभावी उपाय करायचा आहे। बघा काय उपाय आहे, कुठला उपाय आहे, तो कसा करायचा आहे, हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे 12च्या आतमध्ये, 12च्या अगोदर आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जे देवघर आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पांचा फोटो असेल, मूर्ती किंवा टाक असेल, त्यांच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे। आता तुम्ही सांगाल की ताई आम्ही सकाळपासूनच दिवा लावलेला आहे, मग वेगळा दिवा लावू का? तर वेगळा दिवा लावण्याची गरज नाही। जर सकाळपासूनच दिवा प्रज्वलित असेल तर तोच दिवा तुम्ही लावलेला ठेवला तरीही चालेल, फक्त दिवा हा प्रज्वलित असला पाहिजे। बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। त्यानंतर एका छोट्याशा वाटीत किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यासोबत मुठभर धणे घ्यायचे आहेत। एका मुठीत मावतील किंवा मुठीपेक्षा कमी असतील इतके धणे तुम्हाला त्या वाटीत घ्यायचे आहेत। त्यानंतर काय करायचं तर गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला हा गुळाचा खडा ठेवायचा आहे। फक्त त्याच्या खाली एक लाल रंगाच्या वस्त्राचा तुकडा ठेवायचा आहे। छोट्याशा लाल रंगाचं वस्त्र घ्या, त्याच्यावरती हा गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे। लाल रंगाचं वस्त्र नसेल, आंब्याचं पान किंवा नागवेलीचं पान ठेवलं तरीही चालेल। बघा कुठलीही पूजा असेल, ती लक्ष्मी प्राप्तीची असेल, गणपती बाप्पांची कुठली सेवा असेल तर त्यामध्ये गुळाचा वापर किंवा गुळाच्या खडाचा उपाय हा विशेष केला जातो, कारण गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला गुळ हा अत्यंत प्रिय आहे। त्यांच्या प्रत्येक सेवेत, प्रत्येक पूजेमध्ये गुळाचा आवर्जून उपाय केला जातो। ठीक आहे, म्हणून आज आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। यानंतर जे मुठभर धणे आपण घेतलेले आहेत, हे मुठभर धणे तुम्हाला हाताच्या मुठीमध्ये पकडून ते गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचे। अर्पण करत असताना गणपती सहस्त्रनाम किंवा मग गणपती अथर्वशीर्ष, जर तुम्हाला गणपती माळा मंत्र येत असेल तर तुम्ही त्या मंत्राचं पठण केलं तरीही चालेल। या तिघांपैकी काहीच येत नसेल, फक्त ओम गण गणपती नमो नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल। ठीक आहे, गणपती बाप्पांचा जप करत, इच्छित मनोकामना व्यक्त करत हे मुठभर धणे तुम्हाला त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सोडायचे आहे। यानंतर आपण जो दिवा लावलेला आहे तो गणपती बाप्पांना ओवाळायचा आहे, उदबत्ती ओवाळायची आहे। अर्धा एक तास हे धणे असेच ठेवून द्यायचे आहेत। यानंतर यातले थोडेसे धणे तुम्हाला उचलायचे आहेत, 4-5 धण्याचे दाणे उचलायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष असेल किंवा कर्ती एखादी स्त्री असेल, जर घरामध्ये कमवणारे 3-4 व्यक्ती, कितीही व्यक्ती असतील, त्यांना एका जागी बसायला सांगायचं आहे। ठीक आहे,
बसल्यानंतर हे हातात घेतलेले जे धणे आहेत ते त्या व्यक्तींवरून तुम्हाला उतरवायचे आहेत, म्हणजे ओवाळायचे आहेत. थोडेसे धणे म्हणजे तुम्ही जे घेतलेले आहेत ते सगळ्यांवरून उतरवले तरी चालतील. प्रत्येक वेळी वेगळे धणे घ्यायची काही गरज नाही. हाताच्या 5 बोटांमध्ये घेतलेले जे धणे आहेत ते 2, 3, 4 व्यक्तींवरूनही तुम्ही उतरवू शकता. उतरवून झाले की त्यानंतर हे धणे एका मातीच्या पंटीमध्ये टाकायचे आहेत. त्याच्यावरती 2 कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हे धणे तुम्हाला जाळायचे आहेत. धणे जाळल्यानंतर त्याचा जो काही वास किंवा जो काही धूर तुमच्या घरामध्ये निर्माण होईल तो संपूर्ण घरभर तुम्हाला पसरवायचा आहे, संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचा आहे. ठीक आहे. आणि यानंतर जे धणे तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण केलेले आहेत हे धणे तुम्हाला पुन्हा एकदा पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. यानंतर या कपड्याला चांगली घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. ठीक आहे. आता ही जी पोटली तयार झालेली आहे ही मुख्य दरवाजाच्या मध्यभागी, म्हणजे मुख्य दरवाजा जो असतो ना, या मुख्य दरवाजाच्या मध्यभागी तुम्हाला टांगायची आहे. बघा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा ही आपल्या घराची लक्ष्मी मानली जाते. खरं तर या दरवाजाची किंवा इथे काही उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनाची प्राप्ती होते, लक्ष्मीची कृपा होते. पण जर या मुख्य दरवाजावरती नेहमीच घाण असेल, जळमट असेल, कधी काही उपाय सेवा केल्याच नाही तर लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये फक्त अवलक्ष्मीची कृपा प्राप्त होते. आणि आपण म्हणतो की ताई मी खूप सेवा करते, मी खूप कष्ट करते, खूप मेहनत करते, पण नशीब साथ देत नाही, माझ्या बाबतीत काही चांगलं घडत नाही, लक्ष्मी घरात काही येत नाही. कधी पण मी तुम्हाला सांगत असते कुठलीही सेवा करण्या अगोदर मुख्य दरवाजा स्वच्छ करा, मुख्य दरवाजाची उंबरठ्याची दररोज सेवा करा, पूजा करा. बघा आयुष्यात किती लाभ होतो. दिवस नाही बदलले तर तुम्ही मला सांगा. ठीक आहे. ही पोटली तुम्हाला मुख्य दरवाजाला तुम्हाला लटकवायची आहे. तुम्ही आतल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही बाजूने लटकवली तरीही चालेल. आणि जो गुळाचा खडा तुम्ही तिथे ठेवलेला आहे तो तसाच ठेवून द्यायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी, वसंत पंचमीच्या दिवशी हा गुळाचा खडा तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि तुम्हाला कुठल्याही गोमातेजवळ जायचं आहे. जिथे गोशाळा असेल किंवा आजूबाजूला कुठेही गाय माता असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा गुळाचा खडा त्या गाय मातेला खाऊ घालायचा आहे. फक्त लक्षात ठेवा, तिला खाऊ घालत असताना तिची जीभ किंवा जिभेची जी लाळ आहे ती आपल्या हाताला स्पर्श झाली पाहिजे. ठीक आहे. कारण असं म्हटलं जातं की गोमातेला काही खाऊ घालत असताना तिची जीभ जर आपल्या हाताला स्पर्श झाली तर आपल्या हातामध्ये असलेल्या ह्या ज्या रेषा आहेत ह्या रेषा बदलतात, आपलं हे जे भाग्य आहे ते बदलतं, दिवस पलटतात, दुःखाचे दारिद्र्याचे दिवस संपतात आणि जीवनामध्ये चांगले दिवस येतात. तसंच गोमातेच्या सेवेला वसंत पंचमीला आणि त्याचबरोबर गणेश जयंतीला, गणेश चतुर्थीच्या दिवशी गोमातेच्या सेवेला एक विशेष महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही आज हा उपाय कराल, मूठभर धणे आणि गुळाचा खडा जेव्हा गणपती बाप्पांना अर्पण कराल तेव्हा लक्षात घ्या तुमची प्रत्येक इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा ती इच्छा कितीही कठीण असेल तरी ती नक्कीच पूर्ण होईल. बघा, जेव्हा उद्याच्या दिवशी हा गुळाचा खडा म्हणजे रात्रभर अभिमंत्रित केलेला गुळाचा खडा जेव्हा तुम्ही गोमातेला खाऊ घालाल, गोमाता म्हणजे काय तर ज्यांच्यामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि तिच्या सेवा केल्याने आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. जेव्हा तुम्ही त्या गोमातेला हा गुळाचा खडा खाऊ घालाल तेव्हा 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तुम्ही जी काही सेवा केलेली आहे, जी काही पूजा केलेली आहे ती तुमची सिद्ध होईल, ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, दारिद्र्य संपेल, दुःख संकट या सर्वांचा नाश होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला याचा प्रचंड पटीने लाभ होईल. तसंच जी धड्यांची पोटली आपण मुख्य दरवाजाला लटकवलेली आहे ही अखंड रूपाने अशीच ठेवून द्यायची. यामुळे घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मीचं आगमन होईल. माता लक्ष्मी नेहमीच तुमच्या घरामध्ये येत राहील. घरामध्ये असलेले पैशांचे प्रॉब्लेम जे काय ते सुटत जातील आणि चहूबाजूने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर यांची भरभराट राहील. कुठलीही वाईट शक्ती असेल, बाधा असेल, रोग असेल किंवा कुठल्याही नकारात्मक शक्तीचा वास तुमच्या घराला कधीही स्पर्श करणार नाही. या पोटलीमुळे तुमचं घर आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य हा नेहमीच सुरक्षित राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.